मराठी, आरसा महाराष्ट्राचा। सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातून मोटरसायकल चोरणारी टोळी जेरबंद। 13 मोटरसायकलींसह लाखोंचा मुद्देमाल ताब्यात। धुळे पोलिसांची कारवाई, तिघे चोरटे अटकेत। धुळे शहर व परिसरात सध्या मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झालंय। याच पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथील आवारातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय। दिनांक 3 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे शहरातील वडजाई रोडवरील VIP लॉन्स जवळ सापळा रचून धुळ्यातील 26 वर्षांचा सलमान सागीर सय्यद, नंदुरबार येथील 36 वर्षांचा अकीब उर्फ बाबा शेख जनोद्दीन आणि 30 वर्षीय वसीम कलीम शेख यांना ताब्यात घेतलंय। तपासादरम्यान या टोळीकडून 4,90,000 रुपये किमतीच्या 13 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत। या मोटरसायकल चोरी प्रकरणातून सिव्हिल हॉस्पिटल येथील 9 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस अंमलदार संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण व प्रल्हाद वाघ यांच्या पथकाने केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।